एव्हरीबॉडी. मागच्या रविवारी आपलं सेशन पॉज झालं पॉवर फेलियरमुळे, पण त्या सेशनमुळे मला कळलं की तुम्ही किती सिन्सिअरली खरंच हे करता. पीपल वर सो एक्साइटेड की ते अशा पॉइंटला येऊन सेशन थांबलं की मी ग्रॅटिट्यूड टॅपिंग बद्दल बोलणार आणि ते सेशनच तिथे थांबलं. सो पीपल वर यू आर रिअली सिन्सिअर की तुम्हाला खरंच हे जाणून घ्यायचंय की काय आहे ग्रॅटिट्यूड टॅपिंग. आणि सो एक आठवडा तुमची उत्सुकता आम्ही अजून जरा ताणून धरली. या आठवड्याभरामध्ये मागच्या संडेला जे काही मी सांगण्याचा प्रयत्न केला, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, इतक्या लोकांनी वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करून त्यांचे अनुभव कळवले अँड दे हॅव बीन अमेझिंग. सो पॉझिटिव्ह टॅपिंग जर समजून घेतलं आपण आणि व्यवस्थित जर अप्लाय करू शकलो तर इट इज फन. असं तुमची लेवल, जगण्याची लेवलच ते पूर्णपणे बदलून टाकेल की यू विल बी ऑल टुगेदर अ न्यू पर्सन. पण त्याच्याकरता ते कळणं, नुसतं टेक्निक महत्वाचं नाहीये, तुमचा इंटेलिजन्स त्याच्यामध्ये वापरणं हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही सॉर्टेड असणं खूप महत्वाचं आहे, तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर असणं खूप महत्वाचं आहे, तर तुम्हाला अपेक्षित तसा याचा रिझल्ट येऊ शकतो. या प्रोसेसमध्ये मला बरेच प्रश्न देखील आले, पण आज माझ्याकडे अर्धा तास आहे. सो जेवढे प्रश्न आणि जेवढे मला 3 मुद्दे तुमच्यापर्यंत अजून पोचवायचे होते, सो ते करून जेवढे प्रश्न मला घेता येणं शक्य आहे तेवढे प्रश्न मी डेफिनेटली घेईन. बाकीचे आपण पुढच्या संडेला किंवा त्याच्या पुढच्या संडेला कव्हर करूया. सो ग्रॅटिट्यूड टॅपिंगकडे जाण्याआधी आपण जे त्याच्या आधीचं टॅपिंग बघितलं होतं, विच वॉज अ क्यू वर्ड टॅपिंग किंवा मंत्र टॅपिंग. सो अशा काही लोकांचे मला मेसेजेस आले की जे एका वेगळ्या रिलिजनचे, दे आर नॉट हिंदूज. सो दे आस्क्ड मी की आम्ही अल्लाचं नाव घेऊन टॅपिंग केलं तर चालेल का, जीजसचं नाव घेऊन. येस, तुम्ही, द पॉइंट इज नॉट बीइंग रिलिजियस. द पॉइंट इज आपण अशा एका एनर्जीला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय ज्याच्यावरती आपली श्रद्धा आहे. ओके, सो त्याचं नाव काहीही असू शकतं, ते कुठल्याही धर्मातलं असू शकतं, त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके, सो फक्त आपला त्याच्यावरती विश्वास असला पाहिजे, आपली त्याच्यावरती श्रद्धा असली पाहिजे. तुम्ही वेगळ्या धर्माचे असाल पण तुम्हाला वेगळ्या धर्माचं काहीतरी आवडत असेल आणि ते तुम्हाला कनेक्ट होत असेल तर डेफिनेटली यू कॅन डू इट. ओके, शेवटी आपल्याला काय छान वाटतं याच्यामध्ये सगळा गेम आहे ऍट द एंड. सो खूप लोकांनी याचा खूप सुंदर अनुभव घेतला आणि एवढे दिवस आपण ब्लॉक्सवर टॅपिंग करत होतो, पण ब्लॉक्सवर टॅपिंग करत असताना या हायर टॅपिंग एनर्जीज पण वापरल्यावरती लोकांना जो शिफ्ट जाणवला, दॅट वॉज मिरॅक्युलस. सो त्याच बरोबर आपण अजून आज 3 गोष्टी महत्वाच्या शिकणार आहे. जिथे येऊन मागचं सेशन थांबलं होतं, विच इज ग्रॅटिट्यूड टॅपिंग. आपण शिकत होतो की आपली फ्रिक्वेन्सी कशी वाढवता येईल आपल्याला. अशा काय टॅपिंग मेथोडॉलॉजीज आहेत की ज्याच्यानी आपण जगण्याच्या अवस्थेत जेव्हा रोज असतो हे फॉलो केल्यानंतर इन्स्टंट आपल्याला आपल्या इंटरनल एबिलिटीमध्ये, आपल्या व्हायब्रेशन्समध्ये एक शिफ्ट मिळू शकेल. सो याच्यात खूप महत्वाची गोष्ट आहे ग्रॅटिट्यूड टॅपिंग. सो ग्रॅटिट्यूड टॅपिंग मध्ये काय करायचंय आपल्याला पॉइंट्सवर टॅप करत करत, ओके थँक्यू. मी तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट करते की प्लीज कॉमेंट्स नका करू, कारण माझा वेळ ते कॉमेंट्स वाचण्यामध्ये जातो. आय फील देअर सम इम्पॉर्टंट क्वेश्चन. तुम्ही सेशन झाल्यानंतर कॉमेंट्स करा. सो आय विल डेफिनेटली रीड इट. सो अँड थँक्यू फॉर ऑल युअर लव्ह अँड युअर ब्लेसिंग्स. पण आपण आता सेशनवरती फोकस करूया. सो ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अशा आहेत की यू रिअली फील टू बी ग्रेटफुल अबाउट. बऱ्याच वेळेला आपण असं विचार केल्यावरती आपल्याला वाटतं अरे असं काय आहे, कारण आपल्याकडे कंप्लेनिंगचीच लिस्ट एवढी मोठी असते की खरंच माझ्या आयुष्यात थँक्यू म्हणण्यासारखं काय आहे का. तब्येत बिघडायला लागली की आपल्याला आठवतं की अरे एक काळ होता जिथे ठणठणीत होती आपली तब्येत. डोक्यावरचे केस जायला लागले की आपल्याला आठवतं की अरे कधी काळी होते, छान होते, केवढे छान होते माझे केस. सो गोष्टी गेल्यानंतर आपल्याला किंवा जात आल्यावरती आपल्याला त्याचा इम्पॉर्टन्स कळतो. सो ग्रॅटिट्यूड टॅपिंग मध्ये काही असं फार मेजरच असलं पाहिजे असं नाही आहे, पण आयुष्याच्या इतक्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आपण कधीच कृतज्ञ नाही आहोत. आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी
इतकी ऑप्टिमम लेवलला फंक्शन करते, आपल्याला माहिती सुद्धा नाही आहे की लिव्हर काय करतं नेमकं आतमध्ये, कुठली पेशी काय एक्सचेंज करते आणि आपल्याला कसं सर्व्हाइव्ह करते. आपल्याला एक निरोगी धडधाकट शरीर आहे, आपण जिवंत आहोत. तब्येत बिघडायला लागली की आपण सगळीकडे मेसेजेस टाकत सुटतो, माझ्यासाठी टॅपिंग करा, माझ्यासाठी टॅपिंग करा. पण जेव्हा यू आर इन द राईट हेल्थ, राईट शेप, यू नेव्हर इवन केअर अबाउट इट. सो ग्रॅटिट्यूड ही अशी एनर्जी आहे जी तुमचं व्हायब्रेशनच बदलून टाकेल. बघा, आपण ज्या वेळेला कंप्लेन्स करतो किंवा दिवसभर आपलं हेच सुरू असतं ना, आता तर करोनामुळे, लॉकडाऊनमुळे दिवसभर अननोईंगली हेच सुरू आहे ना, कसे पैसे कमी आहेत, पुढचं कसं होणार आहे, कसं सगळं अवघड होऊन बसणार आहे, 20-20 असाच जाणार आहे. सो आपण सतत माझ्या आयुष्यात कसं सगळं कमी आहे याच्याकडेच लक्ष देतो. पण जेव्हा आपण एक इन्स्टंट लुक शिफ्ट करतो, जे नाही आहे त्याला सोडून कसंही आयुष्य असलं तरी जे जे आहे, जे जे आहे हा मुद्दा लक्षात घ्या. तुम्ही ज्या वेळेला एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे ह्या फ्रिक्वेन्सीवरती शिफ्ट होता, द युनिव्हर्स गिव्स यू मोर ऑफ दॅट. तुम्ही आता कमतरता आहे या अवस्थेत, युनिव्हर्स काय आणणार समोर? कमतरताच आणणार. बट वेन यू शिफ्ट युअर पोझिशनिंग टू अ स्टेट की आहे, I have good health, I have good relationships, I have a strong mind, I have a house, I have money, I have my car, I have my profession, I have 4-5 people who guide me, I have so many things in life, I have my education, I have my children, I have my parents, whatever. Immediately तुम्ही lack पासून receivingच्या फ्रिक्वेन्सीला शिफ्ट होता, because you're telling the universe I have and I deserve more. म्हणून जी माणसं सतत तक्रार करत असतात ना, प्रेम नाहीये, प्रेम नाहीये, प्रेम नाहीये, अशा लोकांच्या आयुष्यात कधीच प्रेम येत नाही. कारण ते प्रेम स्वीकारण्याच्या पोझिशनलाच नाहीयेत. दे आर ॲट अ स्टेट ऑफ रिजेक्शन ऑलवेज. सो ग्रॅटिट्यूड टॅपिंग मध्ये इफ यू स्टार्ट युअर डे विथ ग्रॅटिट्यूड टॅपिंग, विचार करा तुमची एनर्जी काय असेल. सो रॅन्डम थिंग्ससाठी टॅपिंग करायचे की आय एम थँक यू दॅट आय एम अलाइव्ह, आय एम ब्रीदिंग, आय एम हेल्दी, आय थँक यू, आय थँक यू, आय हॅव अ हेल्दी बॉडी, थँक यू, आय हॅव अ लवली फॅमिली, थँक यू, आय हॅव अ लवली हाऊस. तुम्हाला आणखीन इंटेन्सली करायचं असेल तर यू कॅन जस्ट से थँक यू टू एनिथिंग दॅट यू सी. तुमच्या घरामध्ये जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, तरी फोन एवढा वापरतो आपण, टू द कोर ते एनर्जीच आहे. कधीतरी हॅव यू थँक्ड इट? नेव्हर. तुमचं घर आज जसं कसं कंडिशन मध्ये आहे, कधीतरी त्या भिंतींवरनं प्रेमाने हात फिरवा की थँक्यू. ठीक आहे, छोटं आहे, उद्या बदलायचंय, मोठं घ्यायचंय, व्हॉट एव्हर, पण आज आहे. ती गाडी जशी कशी असली तरी आज आहे. आहे. तुम्ही ज्या वेळेला नाहीये पासून आहेला शिफ्ट व्हाल, त्या वेळेला बाहेरच्या स्तरावरती पण आयुष्याचा रिस्पॉन्स बदलेल. आय हॅव समबडी टू टॉक टू, आय हॅव फ्रेंड्स. जसा कसा आहे पण नवरा आहे, जशी कशी आहे पण बायको आहे, कोणीतरी घरात आहे, माझ्याशी बोलायला कोणीतरी आहे, कुणीतरी माझ्यासाठी स्वयंपाक करतंय, कुणीतरी माझ्यासाठी काहीतरी करतंय. आपण ह्या गोष्टींचा कधीच विचार करत नाही. वी वेट टिल अ पॉइंट की ते जाईल आयुष्यातनं आणि मग आपल्याला रिअलाइज होतं, अरे एवढ्या गोष्टी माझ्या आयुष्यात होत्या. आय नेव्हर इवन टूक द हीड टू एव्हर से थँक यू. कदाचित तुम्ही ज्या गोष्टीकडे लक्ष देता ती एनर्जाइज होते. सो ज्या वेळेला तुम्ही अशा गोष्टी शोधताय की अजून काय आहे फॉर मी टू बी थँकफुल, द युनिव्हर्स विल गिव्ह यू मोर अँड मोर रिझन्स टू बी थँकफुल. आत्ता आपण काय शोधतोय, माझ्याकडे कसं काय नाहीये, कसं वाईट चाललंय, कसं अडकलंय, कसं डिप्रेशन आहे, कसं याव आहे, कसं ट्याव आहे, हेच चाललंय. युनिव्हर्स तीच कारण आपल्या समोर परत परत आणणार आहे, कारण व्हॉट यू फोकस ऑन एनर्जाइजेस. सो इफ व्हॉट यू फोकस ऑन एनर्जाइजेस, लेट्स फोकस ऑन द राईट थिंग्स इन लाईफ. पण ग्रॅटिट्यूड टॅपिंग करताना भीतीने करू नका की मी ह्याला ग्रॅटिट्यूड नाही दिलं तर हा निघून जाणार आहे का लाईफमधून. परत यू आर ऑन द रॉंग ट्रॅक. You're using the technique, but your understanding is at fault.
यूज ग्रॅटिट्यूड विथ फिअर, की मी रिलेशनशिपला थँक्यू नाही म्हटलं, मग आता हे तुटणार आहे का रिलेशनशिप? मी माझ्या मुलाला ग्रॅटिट्यूड नाही म्हटलं म्हणजे हा मोठा झाल्यावर मला बघणार नाहीये का? फिअर नका देऊ त्याच्यामध्ये. परत यू आर ऑन द रॉंग डिरेक्शन. सो टॅप इट बिकॉज यू फील सो कनेक्टेड, सो कनेक्टेड. आता मनी उपासनामध्ये हे ऍक्च्युली ग्रॅटिट्यूड टॅपिंग शिकवलं होतं 2 वर्षापूर्वी. सो तेव्हा मला एका माणसाने येऊन विचारलं की तो त्याच्या गाडीला रोज ग्रॅटिट्यूड देत होता आणि मनी उपासनाच्या प्रोसेसमध्ये त्याच्या आयुष्यात असं घडलं की त्याला एक जॉब हाईक मिळाला अँड द कंपनी स्पॉन्सर्ड अ कार टू हिम अँड ऑल दॅट. अँड देन ही टोल्ड मी की आता ज्या गाडीला मी ग्रॅटिट्यूड देतोय ती जायची वेळ आलेली आहे. मग मी जर ती विकली किंवा ती जाऊ दिली, कारण नवीन मोठी गाडी येणार आहे जी कंपनी स्पॉन्सर्ड आहे वगैरे बरंच काय, तर मग हे नेगेटिव्ह कर्म होत नाही का? सी, आपण टू द कोर किती फिअरफुल असतो. ती वस्तू आहे, आपण त्याच्यामध्ये तशी एनर्जी पेरलेली आहे आणि तुम्ही एवढं ग्रॅटिट्यूडनी एवढी जपली आहे ती गोष्ट, कदाचित ती दुसऱ्याच्या आयुष्यात गेल्यावरती पण तेवढी भरभराटी आणेल ना. मी गोष्टी, देव, युनिव्हर्स आपल्यावर रुसत नाही. आपलं प्रोजेक्शन येते. तुम्ही जर गिल्टनी युनिव्हर्समध्ये फिरायला लागला तर गिल्टचे व्हायब्रेशन्स तुम्हाला गिल्टी वाटेल असंच आयुष्य समोर घेऊन येतील. तुम्ही फिअरनी जर या युनिव्हर्समध्ये फिरायला लागला तर फिअरचे व्हायब्रेशन्स, फिअर युक्त आयुष्यच तुमच्या समोर घेऊन येतील. सो कुणीही तुमच्यावरती रुसत नाही. दोज एनर्जी, देअर एनर्जीज, इट्स लाईक सेइंग इलेक्ट्रिसिटी रुसली काय माझ्यावरती. सो असं मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये अडकू नका. थिंग्स विल चेंज, पीपल विल चेंज, थिंग्स विल कम अँड दे विल गो. पण आपण ठीक आहे, आपण त्याला चार्ज केलेलं आहे ना. सो तीच गोष्ट जर आणखीन कोणाच्या आयुष्यात गेली तर किती भरभराटी आणेल. सो लेट इट गो. डोंट बी ऑब्सेस्ड विथ थिंग्स, विथ पॉझेशन्स. सो इफ यू आर अपग्रेडिंग इन लाईफ, अपग्रेड. ओके. सो कधी कधी काय होतं ना, आपल्याला फक्त टेक्निक कळते पण त्याच्या मागचं इंटेलिजन्सच कळत नाही आणि मग आपण या भीतीमध्ये, या गिल्टमध्ये स्वतःला खात राहतो आतून. सो पॉझिटिव्ह टॅपिंग किंवा हे सगळे मेथडॉलॉजीज एका फ्री माइंडनी करा. ओके. सो जे काही असेल, कितीही राऊंड्स करू शकता तुम्ही. तुम्हाला डोक्यात जे काही येईल की आय एम थँकफुल फॉर माय बाथरूम, आय एम थँकफुल फॉर माय पिलो, आय एम थँकफुल फॉर माय बेड, की ह्याच्यावर जेवढी भारी झोप लागते तेवढी कुठेच लागत नाही. आय एम थँक्यू की एवढा मोठा टेलिव्हिजन सेट आहे माझ्याकडे. आय एम थँकफुल की माझ्याकडे एवढे गॅजेट्स आहेत. सो आय एम थँकफुल की मला विचारणारी 4 माणसं आहेत. आय एम थँकफुल, आय एम थँकफुल. आणि अशा पॉइंटला जर असं घडलं की तुम्हाला पुढे रिझन्सच सापडत नाही टू बी थँकफुल फॉर, सो यू जस्ट से आय एम थँकफुल, आय एम थँकफुल, आय एम थँकफुल. मध्ये आठवेल कदाचित, आय एम थँकफुल टू द युनिव्हर्स, आय एम थँकफुल टू एंजल्स, आय एम थँकफुल टू XYZ पर्सन, आय एम थँकफुल टू दिस टीचर, आय एम थँकफुल टू दॅट, एनिथिंग. पण ग्रॅटिट्यूड ही इतकी हायर फ्रिक्वेन्सी आहे, इमिजिएटली तुमचं ओरिएंटेशनच चेंज करतं. तुम्ही पण आता बऱ्याच वेळेला कसं होतं, ग्रॅटिट्यूड थेरपी म्हणून वापरली जाते पण आपण नुसतं बोलत असतो. बोलण्यापेक्षा जर आपण टॅपिंग करत गेलो तर एकतर आपले सेल्स त्या प्रोग्रामिंगला रिसीव्ह करतात आणि दुसरं आपल्या शरीरामध्ये टॅपिंग केल्यानंतर जो एक पॉझिटिव्ह केमिकल रिस्पॉन्स घडतो तो सुरू होतो. त्याच्यामुळे नुसतं ग्रॅटिट्यूड बोलण्यापेक्षा ग्रॅटिट्यूडचा विचार करत करत जर आपण टॅपिंग केलं तर त्याचा इफेक्ट कितीतरी जास्त असतो. आता असं विचार करू नका की तुम्ही तुमच्या रिलेशनशिपसाठी ग्रॅटिट्यूड दिलं म्हणजे तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं किंवा तुमचं आणि तुमच्या बायकोचं भांडण होणार नाही. झालं तरी ठीक आहे ना, इट्स ओके, यू कॅन मॅनेज इट. काही मोठी गोष्ट नाही. अशी आसक्ती ठेवू नका की मी आजच सकाळी हिला ग्रॅटिट्यूड दिला आणि ही बघ माझ्याशी कशी वागते, याला आजच सकाळी ग्रॅटिट्यूड दिलं. डोंट डू दॅट. इट्स ओके, इट्स ओके. अलाव पीपल टू बिहेव द वे दे वॉन्ट. त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर कसा घ्यायचा हे आपण डिसाईड करूया. ओके. कारण आपण बाहेरच्यांच्या रिॲक्शन्सवरती जितके डिपेंडेंट राहू ना तितकी आपली स्वतःची एनर्जी कॉम्प्रोमाइज होत जाते. हे कळणं आणि हा शिफ्ट प्रॅक्टिकली घडणं खूप अवघड आहे पण ऍटलिस्ट याची सुरुवात तरी घडली पाहिजे. ओके. सो पुढचं आहे ग्रॅटिट्यूड टॅपिंग नंतर लव्ह अँड पीस टॅपिंग. मी एवढे सगळे टेक्निक्स सांगत असताना मला मागच्या वेळेला पण एक मेसेज आला होता की हे करायचं कधी, म्हणजे एवढं सगळं देतं तुम्ही, हे करायचं कधी. सो असं नाहीये की तुम्ही सगळंच केलं पाहिजे. यू कॅन चूज.
ओके, की आज तुम्ही मंत्र टॅपिंग केलं, उद्या आणि मग तुमचं रेग्युलर टॅपिंग केलं, मग मध्ये कोविडची भीती वाटली तर त्याचं टॅपिंग केलं. ठीक आहे, 15 मिनिटं तुम्ही हे असं टॅपिंगचा सेट केला, कुठलं तरी एक मेडिटेशन केलं. उद्या तुम्हाला वाटलं की नाही मला आज दुसरं ट्राय करायचं, सो ट्राय ग्रॅटिट्यूड टॅपिंग. सो त्याच्या पुढच्या दिवशी जर तुम्हाला वाटलं की नाही मला आज लव्ह अँड पीस टॅपिंग करायचंय, तसं टॅपिंग करा. सो असं काही नाही की तुम्ही रोजच केलं पाहिजे, आणि याची काही व्हॅलिडिटी नाहीये की तुम्ही काल ग्रॅटिट्यूड केलं तर ते 24 तासात संपणार आहे. सो इट्स युअर एनर्जी, राईट? सो यू कॅन गिव्ह इट एनी टाइम. सो गो इझी विथ द टेक्निक्स. मी खूप लोक असे बघते जे कन्सल्टिंगला माझ्याकडे येतात, मला सांगतात ते खूप वर्षांपासून फॉलो करत असतात आणि ते इतके सिन्सिअर असतात की त्यांच्याकडे सगळ्या लेक्चर्सचे नोट्स वगैरे असतात, आणि ते 1.5-2 तास टॅपिंगमध्ये घालवतात. आणि आय एम लाईक, तुम्ही टॅपिंगमध्ये एवढा वेळ घालवता, तुम्ही प्रॅक्टिकली कामं कधी करता? बिकॉज मला नाही एवढा वेळ मिळत की 1.5-2 तास, आणि गरजच नाहीये त्याची ऍक्च्युअल मध्ये. सो यू कॅन, वी आर गिव्हिंग यू अ टूल बॉक्स. ओके, सो त्या टूल बॉक्स मधली कुठली टेक्निक कधी वापरायची हे तुम्ही ठरवायचंय, आणि त्याच्यातलं सगळंच वापरलं पाहिजे असं नाहीये. एखादी टेक्निक एखाद्याला खूप भावते, एखादी टेक्निक एखाद्याला भावते. सो तुम्हाला जे पाहिजे त्याच्यातलं ते तुम्ही तुमच्या प्रायोरिटीनी वापरू शकता. तुमच्यावरती कुणीही रुसत नाही आणि कुणीही चिडत नाही. ओके, सो बी फ्री. देन इज लव्ह अँड पीस टॅपिंग. हे 2 एनर्जीज आपल्या सर्व्हायव्हल करता खूप महत्वाच्या एनर्जीज आहेत. याच्याच करता टू हॅव लव्ह इन लाईफ अँड टू फील पीसफुल सगळा अट्टाहास सुरू आहे आयुष्याचा. पण आपलं गणित असं आहे की जोपर्यंत मटेरियलिस्टिकली मला पाहिजे तसं समोर घडत नाही तोपर्यंत मला पीस वाटू शकत नाही. 7 डेज मिरॅकल टॅपिंग मध्ये शेवटचा जे टॅपिंग प्रोटोकॉल आहे तो पीसवरती खूप इनडेप्थ प्रोटोकॉल आहे. आणि ज्या वेळेला यू फील दॅट यू आर नॉट इन युअर कंट्रोल, खूपच अस्ताव्यस्त अवस्था आहे, तो प्रोटोकॉल प्लीज युट्यूबवरती जर तुम्ही गेलात आणि 7th डे मिरॅकल टॅपिंग म्हणून टाईप केलं तर तो पीस प्रोटोकॉल येईल. प्लीज टॅप दॅट. पण आज आपण पॉझिटिव्ह कडे जाणार आहे. सो वी जस्ट गिव्हिंग अ सजेशन टू द सिस्टम. ओके, सो वेन एव्हर यू फील दॅट यू डोंट फील पीसफुल, असं खूप इरिटेटेड वाटतं आहे किंवा कंट्रोल सेंटर्ड वाटत नाहीये, सो अशा टाइमला यू जस्ट टॅप, से आय चूज टू फील लव्ह, आय चूज टू फील पीस, I choose to feel love. I choose to feel peace. I choose to feel love. I choose to feel peace. Love and peace. Love and peace. Love and peace. Love and peace. असं तुम्ही त्याचे कितीही राउंड रिपीट करू शकता. ओके, सेम वे यू कॅन डू इट विथ हॅपीनेस. आय चूज टू बी हॅपी, आय चूज टू बी हॅपी. आता गंमत बघा, तुम्ही आय चूज टू फील लव्ह, आय चूज टू फील पीस असं केलं म्हणजे तिकडनं कोणीतरी लगेच तुम्हाला प्रेम करायला समोर आयुष्यात येणार आहे असं नाही. आपण बाहेरच्या मॅनिफेस्टेशन्सवरती फोकस करत नाहीये, आपण इंटरनल शिफ्टवरती फोकस करतोय. यू हॅव दॅट एनर्जी इनसाइड यू. पण आपलं कंडिशनिंग असं आहे की जोपर्यंत बाहेर प्रेम जाणवत नाही मला आत कसं जाणवेल. ऍक्च्युली ऑपोजिट आहे, आत जाणवायला लागलं की बाहेर ऑटोमॅटिकली जाणवतं. तो बोनस रिस्पॉन्स आहे, तो बोनस इफेक्ट आहे. सो यू कॅन फील लव्ह अँड यू हॅव लव्ह. तुम्हाला कोणासाठी थांबायची गरज नाहीये टू फील लव्ह, टू फील कम्प्लीट, टू फील पीसफुल. पण ही शिफ्ट घडेपर्यंत वेळ लागतो. पण तोपर्यंत हे पॉझिटिव्ह सजेशन्सनी टॅपिंग करणं खूप मदत करतं. खूप शिफ्ट घडते इमिजिएट. आणि स्पेशली आत्ता ज्या वेळेला ट्राईंग टाइम्स आहेत आपल्या लाईफमध्ये की खूप डिफिकल्ट आहे, बऱ्याच लोकांसाठी डिफिकल्ट आहे, खूप लोक एन्झायटीमधनं डिप्रेशनमधनं जात आहेत, अशा पॉइंटला तर हे टॅपिंग मेथड्स इन्स्टंट शिफ्ट देतात सिस्टममध्ये. पण त्याच्या मागे लागू नका, अजून नाही, अजून नाही, अजून पीस लाईन, अजून लव्ह नाही. डू इट इझिली, डू इट इझिली. टॅपिंग वरती तुमचा राग काढू नका. टॅपिंगनी राग काढा तुमचा. ओके, पण असं 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 अजून जाय, अजून नाही, अजून नाही, अजून. गो इझी विथ इट, व्हेरी इझी विथ इट. आणि ह्या शब्दांमध्येच ती फ्रिक्वेन्सी आहे ना. तुम्ही पीस म्हणताना, लव्ह म्हणताना तुम्ही ते लिटरली यू शुड मीन दोज वर्ड्स. नाही तर चेहरा असा गंभीर ठेवून पीस, लव्ह, पीस, लव्ह.
तुम्ही पीस आणि लव्ह हे शब्द म्हटलेत ना जरी, तरी ऑटोमॅटिक एक बबल येतो चेहऱ्यावरती. ऑटोमॅटिकली देर इज अ स्माइल ऑन द फेस. सो तुम्ही त्या जेवढ्या इमोशनल कनेक्टिव्हिटीनी करणार आहे, तेवढा तुमच्या पेशींना, तुमच्या प्रत्येक सिस्टीमला ते खरं वाटणार आहे. तर त्याचा इम्पॅक्ट तेवढा डीप घडणार आहे सिस्टीममध्ये. ओके, सो ट्राय इट इज व्हेरी इफेक्टिव्ह. अँड लास्ट इज होपोनोपोनो टॅपिंग. ही अशी गोष्ट आहे विच इज वन ऑफ माय व्हेरी फेवरेट्स. आणि ज्या वेळेला असे खरंच सिच्युएशन्स येतात की आय फील व्हेरी हेल्पलेस, किंवा असं कुणाची तरी केस सॉल्व्हच होत नसते आणि ते मला मेसेजवर मेसेज करत असतात की टॅपिंग करा माझ्यासाठी, टॅपिंग करा माझ्यासाठी. दिस इज व्हॉट आय डू. अँड मला पर्सनली या होपोनोपोनोच्या टॅपिंगचे आणि या होपोनोपोनोच्या थेरपीचे अमेझिंग रिझल्ट्स आहेत. आपण कधीतरी एक एक्सटेन्सिव्ह सेशन करूया ओनली ऑन होपोनोपोनो, कारण इतक्या गमतीशीर पद्धती आहेत टू अप्लाय होपोनोपोनो. आजचं टॉपिक होपोनोपोनो वरती नसल्यामुळे मी आज होपोनोपोनोच्या खूप डिटेल्समध्ये जाणार नाहीये. मी हे आधी शिकवलेलं आहे, पण कधीतरी याच सत्रांमध्ये आपण एक त्याच्यावरती एक्सटेन्सिव्ह सेशन करूया. खूप गमतीशीर पद्धती आहेत त्यांना ऍक्च्युली अप्लाय करायचा, आणि माझा स्वतःचा ह्याच्यावरती खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. सो होपोनोपोनो इज अ हिलिंग मेथड. जे नवीन आहेत त्यांच्याकरता एवढंच सांगते, तुम्हाला थेरपी माहित नाही म्हणून तुम्ही करू शकत नाही असं नाहीये. यू कॅन स्टील डू इट. इट्स व्हेरी सिम्पल. त्यांचं होपोनोपोनोच्या थेरपीमध्ये आपण काय करतो, तर वी यूज 4 स्टेटमेंट्स टू क्लीन. द होल फिलॉसॉफी ऑफ द थेरपी इज की कुठलाही प्रॉब्लेम जनरेट होतो कारण त्याच्यामध्ये काहीतरी ब्लॉक्स असतात, किंवा आपल्या सिस्टममध्ये काहीतरी ब्लॉक्स असतात ज्याच्यामुळे तो प्रॉब्लेम समोर येतो. अशा पॉइंटला आपल्याला क्लीनिंग करणं गरजेचं आहे. सो यू क्लीन बाय युझिंग 4 स्टेटमेंट्स. अँड द 4 स्टेटमेंट्स आर: आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, अँड आय लव्ह यू. ओके, हे कशासाठी हे मी आधी पण एक्सप्लेन केलंय, पण आय विल एक्सप्लेन दिस समटाइम लेटर. पण ज्यांना होपोनोपोनो माहितीये, यूज दिस. सो हे कसं टॅपिंगमध्ये यूज करायचं, परत आपण नुसतं बोलणं आणि ऍक्च्युली ते टॅप करणं. सो बोलण्यानी एकतर आपल्या टॅपिंग जेव्हा आपण करतो हे स्टेटमेंट्स बोलत, सो ऑटोमॅटिकली एक केमिकल चेंज घडतो सिस्टममध्ये, न्यूरल पाथवे तयार होतो फॉर दिस हिलिंग मेथडॉलॉजी. And it actually helps you to change your vibrations, which in turn will help you to change the problem outside. So what do you do with Ho'oponopono is, हे दरवेळेला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठीच वापरलं पाहिजे असं नाहीये. कुठलीही इच्छा असेल, यू वॉन्ट समथिंग, किंवा कुणासाठी तरी तुम्हाला हिलिंग करायचंय. मी हे स्पेशली यू कॅन यूज दिस राईट नाव, ज्या वेळेला इतके कोविड केसेस आपल्या आजूबाजूला आहेत, रोज कोणाचं तरी काहीतरी कळतंय. सो प्रत्येकाकरता तुम्हाला कदाचित सरोगेट टॅपिंग शक्य नसेल. अशा पॉइंटला डू होपोनोपोनो टॅपिंग. ओके, काय करायचंय, तुमच्या मनामध्ये त्या माणसाचा विचार करायचा आहे की XYZ माणूस आजारी आहे, मला तो बरा व्हावा ही माझी इच्छा आहे. ओके, आणि तो असा का झाला असेल, काहीतरी ब्लॉक आहे त्याच्या सिस्टीममध्ये, किंवा तो माझ्या आयुष्यात आला याचा अर्थ माझ्याही सिस्टीममध्ये काहीतरी ब्लॉक आहे, अशी त्याची एक थिअरी आहे. ओके, असंच आहे असं नाही. विल गो टू द डिटेल्स ऑफ दॅट वेन वी अंडरस्टँड इट इन डिटेल. बट फॉर नाव, सो यू थिंक अबाउट इट. यू थिंक दॅट यू वॉन्ट टू सेंड हिलिंग फॉर दॅट पर्सन, or you want to send healing for yourself. तरी गोष्ट हवी आहे आयुष्यात, से तुम्हाला एक गाडी हवी आहे. सो यू थिंक अबाउट दॅट कार. आता तुमच्यात आणि त्या कारमध्ये काहीतरी गॅप आहे ज्याच्यामुळे ती कार तुमच्या आयुष्यामध्ये नाही आहे. सो फॉर दॅट यू थिंक की आय वॉन्ट टू हील दिस. ओके, एका वेळेला एकच मुद्दा घ्या, नाहीतर खूप खिचडी होईल तुमच्या सिस्टममध्ये. एका वेळेला एकच मुद्दा घ्या अँड जस्ट स्टार्ट टॅपिंग. करा माझ्या बरोबर आता. विल ऑल डू होपोनोपोनो टॅपिंग. ओके, डोळे बंद करा. अशा कोणाचा तरी विचार करा की ज्याला तुम्हाला आता हिलिंग द्यायचंय. कोणी स्पेसिफिक जर नसेल तर आपण एक कम्युनिटी हिलिंग करूया आता, कारण गरज आहे आता त्याची. सो जो सगळा करोनाचा उद्रेक पसरलाय, डोळे बंद करा अँड गेट दिस. तुम्हाला जसं कसं दिसेल हे पिक्टोरियल बघा. भारतामध्ये, देशामध्ये जसा करोनाचा उद्रेक पसरलाय, हे हील व्हावं. सो सी द अर्थ, सी द अर्थ.
And now you want to heal this earth from this corona crisis. Okay? So heal करतोय त्याला. Fine. Start tapping. I am sorry. Please forgive me. I thank you. And I love you. Eyebrow point. I am sorry. Please forgive me. I thank you. And I love you. I am sorry. Please forgive me. I thank you. And I love you. I am sorry. Please forgive me. I thank you. And I love you. I am sorry. Please forgive me. I thank you. And I love you. I am sorry. Please forgive me. I thank you. And I love you. I am sorry. Please forgive me. I thank you. And I love you. I am sorry. Please forgive me. I thank you. And I love you. एक दीर्घ श्वास घ्या. नाकाने श्वास घ्या. तोंडाने उश्वास सोडा. ब्रीद इन. ब्रीद आउट. ब्रीद इन. ब्रीद आउट. असा दुसरा एखादा मुद्दा असेल सो त्याच्यासाठी तुम्ही करू शकता. तुम्हाला जर वाटत असेल की खूप वेळेला खूप वेगवेगळं टॅपिंग करायला लागतंय तर सगळे मुद्दे एकत्र घेऊन त्याला होपोनोपोनो दिलं तरी चालतं. तुमच्या प्रॅक्टिसवर आहे शेवटी ते तुम्हाला कनेक्टेड त्याच्याशी किती वाटतंय. पण सुरुवात करताना एकेका मुद्द्यापासून करा. ओके. सो टेक वन टॉपिक. त्याला हील करायचं आहे असं ठरवा आणि हे 4 स्टेटमेंट्स ही 4 स्टेटमेंट्सची एनर्जी त्याला द्या. यू विल सी मिरॅक्युलस रिझल्ट्स. ओके. सो पॉझिटिव्ह टॅपिंगच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण खूप गोष्टी शिकलो. सो यूज देम. दे आर व्हेरी 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 इफेक्टिव्ह. सेशन संपवायच्या आधी मला एकच सांगायचंय. करोनाचा उद्रेक आहे आणि तो होणार आहे. दॅट इज मी दरवेळेला सांगते. इट्स अ कम्युनिटी स्प्रेड. असं होणार आहे. युअर इम्युनिटी इज इम्पॉर्टंट. लोक बरे होतात. रिकव्हरी रेट खूप चांगला आहे आपल्याकडे. सो खरंच काळजी करण्यासारखं कारण नाहीये. पण सगळीकडे तसंच वातावरण आहे. माझी तुम्हाला जेन्युइन रिक्वेस्ट आहे की आपल्या ग्रुप्सवरती रोज हा आजारी आहे, हा सिरियस आहे, याच्यासाठी टॅपिंग करा, त्याच्यासाठी टॅपिंग करा असं टाकू नका. ह्याचं कारण हे आहे तुम्हाला सरोगेट टॅपिंग येतं की नाही. सो तुमचे रिलेटिव्ह असतील तर तुम्ही करा. ही बिलीफ आहे तुमची की 100 जणांनी केलं तर पॉवर मिळते त्यांना. कारण काय घडतंय ना, तुम्ही ज्या वेळेला हे असं रोज पोस्ट करताय तुमच्या ग्रुप्सवरती मला किती मेसेजेस येतात सेइंग की हे रोज वाचून आम्हाला खूप त्रास होतोय. कारण इतकी नेगेटिव्हिटी आहे ना आज आजूबाजूला. माणसं कशी बशी स्वतःला त्याच्यातनं बाहेर काढतात आणि मग सारखं असंच हेच टॅपिंग करत राहायचं. इट ड्रेन्स देअर एनर्जी. ओके. सो यू गिव्ह लव्ह हिलिंग एनर्जी टू पीपल हुम यू फील दॅट नीड इट. ओके. हा टाइम नाहीये आता. हा तुम्ही ग्रुप्समध्ये रोज कम्युनिटी हिलिंग करू शकता. तुम्ही ग्रुप्समध्ये रोज अर्थ हिलिंग करू शकता फॉर करोना अँड फॉर दिस क्रायसिस टू एंड. जसं आपण आता होपोनोपोनोनी केलं. करून बघायचं. न्यू मेथड. ट्राय दिस. पण लोकांना बॅड न्यूजनी भीतीदायक बातम्यांनी घाबरू नका. ऑलरेडी लोक खूप स्ट्रेस आणि डिप्रेशनमध्ये आहेत. बरं प्रॉब्लेम काय घडतो, तुम्ही पोस्ट करता याच्यासाठी टॅपिंग करा, त्याच्यासाठी टॅपिंग करा. अरे त्याचं पुढे काय झालं, तो बरा होऊन 7 दिवसापूर्वीच घरी गेलेला असतो तरी हा समोरचा बिचारा त्याच्यासाठी टॅपिंग करत असतो. अरे वेन यू आर पोस्टिंग दॅट ऍटलीस्ट रिव्हर्ट बॅक की बाबा तुम्ही टॅपिंग केलं, थँक्यू, तो त्याचा व्यवस्थित घरी गेला. बिकॉज दीज पीपल फील कि इनका क्या हो गया, फिर ये गए या गए.
कारण इतकं फिअर आहे ऑलरेडी सिस्टीममध्ये सगळीकडनं. सो डोंट क्रिएट पॅनिक अँड डोंट बी इन अ पॅनिक सिच्युएशन. ओके, सो पॉवर टॅपिंग आणि पॉझिटिव्ह टॅपिंगचे हे खूप महत्वाचे इन्साइट्स होते. ट्राय दिस, दे आर व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह अँड डू शेअर युअर फीडबॅक्स. पॉवर ऑफ 8चा अमेझिंग रिस्पॉन्स आहे सगळीकडनं अँड पीपल आर रिअली बेनिफिटिंग. सो थँक यू ऑल फॉर कॉन्ट्रीब्युटिंग युअर एनर्जीज टू कीप दिस अलाइव्ह. सो आय थिंक माय टाइम इज ओव्हर. सो मी लॉग आउट करणार आहे. तुम्ही परत लॉग इन, तुम्ही तसंच राहा, सर लॉग इन करतील. ओके, सो आय विल लॉग आउट. 5 मिनिटांमध्ये सरांचं सेशन सुरू होईल. सो आपण सगळे भेटूया कदाचित पुढच्या रविवारी किंवा त्याच्या पुढच्या रविवारी. एक फक्त इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. मनी उपासना सुरू जे झालेलं आहे त्याचे आता इथून पुढे ऑगस्ट पासून आम्ही लाईव्ह सेशन्स करण्याचा विचार करतोय. सो ते जर संडेला असतील तर आपलं फेसबुक लाईव्ह जे आहे हे सॅटर्डेला शिफ्ट होईल. कारण 2 बॅचेस आहेत, एक सकाळी असणार एक संध्याकाळी असणार. सो जे मनी उपासना करतात त्यांच्यापर्यंत ह्याचे सगळे डिटेल्स पोहोचवले जातील. यू डोंट नीड टू वरी अँड डोंट नीड टू पॅनिक. ओके, सो थँक यू फॉर बीइंग विथ मी टुडे अँड हॅव अ ग्रेट टॅपिंग एक्सपिरियन्स अँड एन्जॉय द मॅजिक. थँक यू. आपण परत भेटणार आहे 5 मिनिटांनी सरांच्या सेशनमध्ये. थँक यू अँड गुड नाईट.